आज गुरुचरित्र पारायणाची सांगताय। आज दत्त जयंती असल्यामुळे आज शेवट आहे पारायणाचा। मग उद्यापनसाठी महाराजांनी घरूनच सामान घेऊन यायला सांगितलेलं। मग आम्ही 2 अध्याय राहिल्यानंतर मध्ये ब्रेक भेटलेला त्यावेळेला काय काय लागणार उद्यापनसाठी सामान घेऊन आलो। त्याच्यानंतर मग दिंडी निघणार होत्या, तर दिंडी चालू झाल्या बघा। आमच्या गावातल्या दिंडीला बरेच आजूबाजूच्या गावातले वगैरे लोक असतात आणि आमच्या गावातले पण बाहेर परगावी राहणारे सगळे येतात। त्याच्यामुळे खूप छान वाटतं, भरगच्च असं गाव असल्यासारखं वाटतं बघा। आणि आज दिंडीसाठी मी स्पेशल नऊवारी लूक केला होता। मी, ताई आणि दुसऱ्या जाऊबाई अशा तिघी चौघींनीच आम्ही नऊवारी नेसली होती। सगळ्यांना म्हटलेलं पण खूप घाई झाली, त्याच्यामुळे सगळ्यांचे काही जमलेच नाही। मग आम्ही दोघी तिघींनीच गडबडीत नऊवारी साडी नेसली। हे बघा नागोबाचं मंदिर आहे, गावाच्या बाहेर आहे, पण तिथं जाऊन मग आरती होते आणि आरती झाल्यानंतर मग परत फिरून मग दिंडी मंदिराजवळ येते बघा। आणि मग तिथून मंदिराजवळ आल्यानंतर मग जरा वेळ अभंग वगैरे म्हणत खूप छान वाटत होतं असं म्हणजे। आणि दत्त जयंतीचा कार्यक्रम खूप भारी असतो। मग नंतर मंदिरासमोर आल्यानंतर बायकांचे पण खेळ थोडा वेळ होते। फुगड्या धरलेल्या सगळ्यांनी, मी आणि ताईंनी पण धरलेल्या। आमच्या दोघींचा पण लूक किती भारी वाटत होतं बघा। ताईंना खूप छान साडी वाटत होती, मीच त्यांना नऊवारी साडी नेसवलेली। आणि मग त्याच्यानंतर सगळ्या बायकांच्या झाल्यानंतर फुगड्या वगैरे थोड्या वेळानं मग काल्याचं कीर्तन चालू होणार असतं, कारण दत्तगुरूंचा जन्मकाळ आहे 6च्या नंतर, त्याच्यामुळे त्या टायमिंगमध्ये सगळं व्हायला लागतं, म्हणून ते बरोबर सगळं टायमिंगमध्येच घेतात बघा। आणि मग नंतर फुलं वगैरे पडल्यानंतर मग पाळणा पण म्हणतात। मग हा कार्यक्रम झाल्यानंतर मग पाळणा वगैरे म्हणून झाल्यानंतर मग महाप्रसाद असतो। अशी आमच्या इथली दत्त जयंती साजरी होते बघा। खूप छान असतो कार्यक्रम दत्त जयंतीचा आणि आम्हाला तर खूप आवडतो। तुम्हाला कसा वाटला सर्वांनी कमेंट करून सांगा। चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। पाडा ठेवलं का नाही? चला ठेवलं। हा पाळणा कोणाला येत असं